5-5 षटकांचा सामना, प्रत्येकी 5 षटकांच्या मॅच मध्ये सुरुवात इथून चांगली मिळून देणार का खोनीचे बॅटर, ते पाहणं आता इथून फार इंटरेस्टिंग असेल. कारण स्टार्ट इथून चांगला जोही संघ मिळवतो तो संघ पुढे जाऊन जिंकताना आपण बघितलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये जशी की सुरुवात अक्षय पाटीलनं मिळवली गोलंदाजीमध्ये, आणि त्यानंतर सहजगत्या म्हणता येणार नाही, पण 25 धावा होते आणि त्याच्यासाठी 5वं षटक लागलं होतं. हरिश्चंद्र अँड कंपनी साईश कारबावदा ग्रामीण मधील हा तिसरा सामना आपण आता सध्या पाहतोय. ओम 11 बोरशेती आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खोनी या दोन संघादरम्यान. यानंतर BC4 फॉर्मॅट मधील सामना तुम्हाला बघायला मिळेल. जयदुर्गा बीच्या विरुद्ध मीच स्पोर्ट्स. आपण तयार राहायचं. तदनंतर चॅलेंज स्पोर्ट्स वर्सेस मायरा स्पोर्ट. BC4 फॉर्मॅट मधील सामना. तदनंतर मुर्तुजा स्पोर्ट्स ब्रांच 11. अशा लढती आज आपल्याला बघायला मिळणार आहेत. अर्जुन बांगर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ दक्षत शिंगोळे आणि त्याच्या सोबतीला बॅटर कुणाल पाटील. आदरणीय मुकेश कशुले यांच्याकडून मेजवानीचं नियोजन करण्यात येणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर बोरशेती या संघाला चेंडूला येऊ दिलं. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं आणि पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होत असताना बॅटर दक्षत अर्जुन बांगर त्याच्या विरुद्ध सेन्सिबल सुरुवात या ठिकाणी करतोय दक्षत जय हनुमान खोनी संघासाठी. आफ्टरनून सेशन दुपारचं सत्र. हा फुलटॉस खराब चेंडू आणि त्याच्यावरती बॉलला पाठवले सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय पहिला चौकार कुणालच्या बॅटमधून. ग्रेट शॉट. शॉट आपल्याला बघायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या पलीकडे येणारा चौकार अर्जुन बांगर त्याच्या विरुद्ध पुन्हा लॉफ्टेड इट. अनदर गुड शॉट. काय फटके खेळतोय कुणाल. येतोय आणखी एक चौकार. मधून अर्जुन बांगरच्या विरुद्ध चांगली सुरुवात करत आहेत खोनीचे बॅटर. पुन्हा फुल टॉस मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. लागोपाठचा तिसरा चौकार. व्हाट स्टार्ट फॉर द टीम जय हनुमान खोनी. क्लासिकल फटके, चौफेर फटकेबाजी करू शकतो. पहिला चौकार स्क्वेअर लेगला, त्याच्यानंतर काउ कॉर्नरला, तिसरा चौकार लॉंग ऑनला. म्हणजे आता स्क्वेअर लेग पासून सुरुवात केली, आता लॉंग ऑफला येणार का हे आपण पाहूया. राऊंड द विकेटने अर्जुन बांगर होय लॉंग ऑफच्या दिशेने फटका पाठवलाय, परंतु फिल्डर उपस्थित पकडलाय झेल आणि समाप्त होतोय कुणाल पाटीलचा खेळ. पहिला धक्का लागतोय जय हनुमान खोनी संघाला.
लागोपाठ 3 चौकार आपण या ठिकाणी बघितले कुणाल पाटीलच्या बॅटमधून, परंतु तदनंतर अर्जुन बांगरनं पलटवार केलेला खोदात टाकला बॉल आउटसाइड ऑफचा फुल लेंथ होता आणि तिथून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि फायनली पहिला खेळाडू बाद झाला. न्यू बॅटर प्रमोद शिंगे आणि त्याच्या समोर एक्स्ट्राच्या मदतीने आता सुरुवात. धावफलक एका धाव्याने पुढे जाताना 14 या आकड्यावर टीमची टोटल सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे सध्या तरी खोनीच्या फलंदाजांकडून. विशेष म्हणजे कुणालनं खूप चांगली सुरुवात मिळवली, परंतु कुणाल आता आऊट झालाय, त्याच्यामुळे मी म्हणेल की बोरशेती संघाला पलटवार करण्याची संधी मिळालेली आहे. प्रमोद शिंगे पुन्हा सोडून दिला बॉल, आणखी एक एक्स्ट्रा रन, सातत्याने एक्स्ट्रा धावा. आता दबाव दिसतोय अर्जुन बांगर वरती, वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम बोरशेती. कमबॅक करणं तो जाणतो, परंतु सध्याच्या घडीला या खेळामध्ये अगदी आपण पाहिलं तर फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय. ओ लीडिंग एज, हवे त्या बॉल फ्लाय स्लिपला फिल्डर आहेत उपस्थित, पकडलाय जेल आणि समाप्त होतोय प्रमोद शिंगेचा खेळ. वन मोर विकेट डाऊन, आणखी एक धक्का जय हनुमान खोनी संघाला. पहिल्या षटकाचा खेळ देखील याच बरोबर समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15-2. धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल, धर्मेंद्र यांच्या परिवाराचा अगदी विचार केला तर आपण ह्या चित्रपटामध्ये भूमिका त्यांनी साकारली आणि काही दिवसांपूर्वी त्यांचंही निधन झालं धर्मेंद्र यांचं. एसबी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. ओ अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली आहे आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलणारा बॉल होता. पॉवर प्ले मध्ये दुसरं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. एसबीचा हा बॉल ऑन साइडला पाठवलाय, स्विंग करत असताना स्क्वेअर लेगच्या पलीकडे फेकून दिल्या चेंडूला. 6 धावांचा षटकार. बॅटमधून हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. ग्रेट शॉट. यावेळेला पुन्हा एकदा खरं तर प्रयत्न होता मोठ्या फटक्याचाच. सुरुवातीला मानस तो होता, मात्र तदनंतर बॉल यॉर्क लेंथ येतोय पाहिल्यानंतर स्वतःला थांबवलं आणि एक धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावफलक आता 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन्स ऑन द बोर्ड नाव. एसबी पुन्हा एकदा राऊंड द विकेट. एसबीचा फुल टॉस होता, ऑन साइडला फ्लिक करायचं होतं, लीडिंग एज बॉल पुन्हा कवचला आला, आणखी एक धक्का लागतोय आणि या तिसरा खेळाडू बाद आतिश पाटीलच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय जय हनुमान खोनी संघाला.
रन्स चांगल्या पद्धतीने येतात, चांगल्या वेगाने येतात, परंतु विकेटचं कॉलम आता हळूहळू वाढत चाललं, त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. धावफलकावर अगदी आपण पाहिल्या तर आता सध्याच्या घडीला 22 धावा लागल्यात आणि आतापर्यंत तिसरा खेळाडू गमावलाय तो जय हनुमान कोहली संघानं. एसपी राऊंड द विकेट. यावेळेला फुल टॉस बॉल होता, पूर्णपणे बीट झाला, धाव घेण्याचा प्रयत्न करत होता बॅटर हर्ष पाटील, परंतु दक्षतचा नकार आलाय आणि हा चेंडू फायनली डॉट येतोय. नेक्स्ट मॅच BC4 फॉर्मॅट मधून तुम्हाला बघायला मिळेल. भिवंडीचं सिटी क्रिकेट धर्मराजा चषकामध्ये आपण सातत्याने अनुभवत आलोय. मीच स्पोर्ट्सच्या विरोधात जयदुर्गा बी असा सामना ह्या नंतरचा आपण पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचंय. पहिला डाव जसा समाप्त होईल आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा एसपीनं आता चांगला बॅक केलेला, विकेट त्याला मिळाली आहे. ड्राईव्ह केलाय, कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलाय. टिपिकल हा पॉवर प्लेचा फटका होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, परंतु तेथे मिळतात 2 धावा आणि याचबरोबर या 2 धावांच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर धावा थांबवण्याचा प्रयत्न एसबीनं केलाय. एसबीच्या विरुद्ध एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर खूप चांगला कंट्रोल त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला, त्यालाही एक सफलता मिळाली आणि आफ्टर पॉवर प्ले तुम्ही पाहताय 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24ला 3 गडी बाद. जय हनुमान कोहलीच्या विरोधात तुम्ही लढत पाहताय सध्याच्या घडीला. होम 11 बोरशेदी, साई बजागे फॅम टीम. सातत्याने भिवंडीमध्ये ज्या वेळेला बोरशेदी संघ खेळायला येतो तेव्हा साई शेठ बजागे त्या संघाचे पुरस्कर्ते असतात. अर्जुन बांगर पहिल्या षटकामध्ये थोडासा भाग डाटरला 15 धावा त्यानं खर्च केला, परंतु पुन्हा कॅप्टननं त्याच्याचकडे चेंडू सोपवलाय. रोशन वेखंडे टीमचा कॅप्टन सध्या आपण पाहतोय डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑन खाऊ कॉर्नर मिड विकेट ऑन साइड पूर्ण पॅक. अर्जुन बांगर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट ना दक्षत समोर. क्लीन बॉल अराउंड द लेग, ट्रिपल आउट वस्त केलाय. दक्षत शिंगोले बॅक टू डग आउट, बिग विकेट. ऑफ स्टोनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करायचं होतं, स्लॉग स्वीप करायचं होतं आणि तेथे बोल्ड स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागला, तो म्हणजे टीम जय हनुमान कोहलीला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतो योगेश शिंगोदे आता मैदानामध्ये एंटर झाल्या. 6व्या क्रमांकाचा खेळाडू. धावफलकावरती 24 असताना दक्षतच्या बॅट म्हणून धावा येणं गरजेच्या होत्या. खरं तर एक चांगला आर्टिस्ट देखील आहे, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ही त्याचं नाव खूप मोठं आहे आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला, परंतु इथे एक मोठा डाव त्याला साकारता आला नाहीये. राऊंड द विकेट. अर्जुन पुन्हा त्याच्याकडे का चेंडू दिला, पुन्हा त्याच्यावर का विश्वास ठेवला. यावेळेला काय घडलंय, मागे निघून चाललाय बॉल. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. धर्मराजा बॅनरला धडकणारा आज चौकार येतोय. बॅटला हलकासा स्पर्श करत असताना बॉल निघून गेलाय. योगेश शिंगोलेच्या बॅटमधून येत आहेत 4 धावा. खरं तर लेग समोर हा बॉल होता आणि फुल टॉस देखील होता, फक्त दिशा दाखवली. लेग ग्लान्स करत असताना चौकार प्राप्त केला. योगेश एक्सपिरियन्स कंपेनियर, अनुभवी क्रिकेटर आहे. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, हॅमर्ड करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली एलिव्हेट करता आलं नव्हतं खरं तर, आणि त्याच्याचमुळे फक्त एकच धाव तिथे मिळेल. एकेका धावेचं महत्त्वही फार मोठं आहे, परंतु आता पहिल्या डावामध्ये तुम्ही बॅटिंग करता
आणि समोर होम 11 बोरशेती संघ आहे. तर तुम्हाला 60 कडे वाटचाल करावी लागेल. किमान 12च्या एव्हरेजने धावा तुम्हाला जोडाव्या लागतील. आणि धावफलक आता सध्या आपण पाहतो 29 आकड्यावरती. षटक क्रमांक 30 मार्गस आहे. यानंतर मी स्पोर्ट्सच्या विरुद्ध तुम्ही लढत पाहणार आहात जय दुर्गा बी. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु बॉल येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. मिळेल एकच धाव आणि एकेका धावेने आता इथून धाव पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. आता असं वाटू लागले की अर्जुन थोडासा घातकी दिसतोय त्याच्यामुळे त्याच्यावर आक्रमण केलं जात नाही का. हेही दृश्य हेही चित्र कदाचित स्पष्ट होईलच काही क्षणातच. ओ उडवदाय बॉल लॉफ्टेड हिट भरपूर उंच गेलाय. लांब जाणार का. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. षटकार त्या ठिकाणी आपण पहिला योगेशच्या बॅटमधून असं नाहीये. अर्जुनच्या विरुद्धही आम्ही अटॅक करू असं सांगतोय आता. ओ पुन्हा सरळ बॅटने उडवायचा होता. मिसटायमिंग बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. मिड विकेटचा फिल्डरही पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. भरपूर उंच बॉल गेला. एवढा उंच होता की तो उंचीचा षटकार असता. आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. ह्या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती आता धावा लागल्यात 38 धावा. आता कुठे एक मोठ्या टोटलकडे वाटचाल सुरू केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 3 ओव्हरमध्ये 38 धावा सध्या स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळतात जय हनुमान खोनी क्रिकेट संघाच्या. चला यानंतर जो सामना होणार आहे जयदुर्गा टेमघरपाडा BC4 फॉर्मॅटमधून सामना असेल. सिटी क्रिकेट जयदुर्गा बी आणि मीत स्पोर्ट या 2 टीममध्ये तुम्हाला लढत बघायला मिळेल. तेजस जाधव गोलंदाजी करण्यासाठी येतोय. षटक क्रमांक 4 घेऊन 3 ओव्हरमध्ये जो ॲव्हरेज राखलाय जी सरासरी गाठली आहे याच ॲव्हरेजनं धावा बनत गेलात. याच धावगतीने धावा बनत राहिल्या तर डेफिनेटली इथे आणखी प्रोजेक्टेड स्कोर 60+ दिसतोय. 65 प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला दिसतोय. आणि तेवढ्या जर का धावा झाल्या तर मग धावांचा पाठलाग करणं भरपूर कठीण होणार आहे. तेजस जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता. क्रॅकिंग स्ट्रोक ड्राईव्ह करण्यात आला. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल फक्त मिळेल एकच धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सय्याद. ओ यावेळेला पुन्हा खोदात टाकलेला बॉल. लिफ्टेड स्ट्रोक खेळू दिलेले नाहीयेत. आता चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी. यॉर्कर लेन फुलर लेनचे चेंडू आपल्याला बघायला मिळतात. एका धावेने स्कोर पुढे जाताना 40 या आकड्यावर 40 रन्स. तेजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा लिडिंग एज हवेत आहे बॉल. कवचचा फिल्डर डाऊन दी बॉल. झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु झेल होऊ शकलेला नाहीये त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला होता आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय बॅटर हर्ष पाटील. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 42 धावा. $42 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओव्हर नंबर 4 चौथं षटक मार्गस आहे.
ओ ऑन साइडला पूल केलाय, हवेत आहे बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय कॅल्क्युलेट सिक्स. एक्झिक्यूट करण्यात आला होता. हर्ष पाटील आता वेल सेट झाला, भरपूर सारे बॉल तो खेळलाय, त्याची नजर आता चांगली बसली चेंडूवरती आणि त्याच्याचमुळे आता त्याच्यासाठी काम सोपं झालेलं आहे. ज्या प्रकारे बॅटिंग तो करतोय, ग्रेट आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. ओ परंतु यानंतर परफेक्ट यॉर्कर, ग्रेट कमबॅक फ्रॉम तेजस जाधव. पुन्हा एकदा गोलंदाज, ओ स्वीप केलाय, फुल टॉस वर घेत असताना वन शॉट, जाडू फटका आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे हर्षच्या बॅट मधून येतोय क्लासिकल चौकार. यस मित्रांनो, उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे, कारण आमच्यामध्ये उपस्थित असतील अग्निभाषेतील लोकगीतांची परंपरा जपणारी धवलारीन बाय अवनी पाटील, धवला स्टार, रील स्टार. येणाऱ्या उद्या शनिवार दिनांक 13/12 रोजी धर्मराजा चषक आयोजित हळदी कुंकू समारंभात सहभागी होणार आहेत. किती वाजता येणार माहिती आहे का? नक्की 7 वाजता येणारं धवलारीन बाय. आगरी भाषेवर प्रभुत्व असलेली धवलारीन बाय आणि खास करून आगरी कोळी समाजामध्ये अगदी मानबिंदू बनली जाणारी आणि खास करून लग्न समारंभामध्ये, कारण लग्न समारंभ म्हटलं की धवलारींशिवाय कार्यच पूर्णत्वाला जात नाही आहे. धावा धावफलकावरती 52 धावा. मग काय मंडळी, धवलारीन बाई येवाची आहे तर तुम्ही पण सगळ्यांनी येवाचा धर्मराजा चषकान. बाली भागरे गोलंदाजी करण्यासाठी, अंतिम षटक, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चांगला फटका आहे, क्रॅकिंग स्ट्रोक, ऑफ ड्रायचा फटका, लॉंग ऑफ कडे बॉल येतो आणि दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय बॅटर योगेश शिंगोले. या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर गाड्यावरती आता धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत 54 धावा. चला टॉस साठी रेडी राहायचं. BC4 फॉर्मॅट मधून तुम्हाला सामना बघायला मिळेल, जेथे मीत महेश चौगुले फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहणार आहात जय दुर्गाबाई. ओ फुल टॉस, ताकद झोकली आहे आणि बॉलला फेकून दिले काऊ कॉर्नरच्या पलीकडे. शिंगोले ऑन फायर, योगेशच्या बॅट मधून येतोय दमदार हिट, सिक्सर. राग अक्षरशः बाळीच्या संघ सहकाऱ्यांना आला असेल. हा चेंडू बघितल्यानंतर बाळीवर ज्या पद्धतीने फुल टॉस त्याने केला, राऊंड द विकेट. ओ व्हॉट अ शॉट, पुन्हा एकदा लॉफ्ट हेड कव्हर ड्राइव्ह. बॉलच्या मेरिटवर खेळतोय योगेश, काय फटकेबाजी करतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि ते बघता बघता 2 धावाही पूर्ण केल्यात. काय घडतंय होम 11 पोर्शेती सगळं आता थोडंसं अडचणीमध्ये सापडलेला तुम्ही पाहता. जय हनुमान कोहलीनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली, सुरुवात होती खरं तर कुणाल पाटीलची 3 चौकार, तदनंतर दक्ष शिंगोळेच्या बॅटमधून आलेला 1 षटकार आणि त्याच्यानंतर एक मोठी भागीदारी योगेश शिंगोले आणि हर्ष पाटील मध्ये. बाली भागरे पुन्हा फुल टॉस, हा कसा सोडणार? फुल टॉस टाकत राहा, दिवसभर योगेश षटकार मारत राहणार. आणखी एक सिक्सर त्याच्या बॅटमधून येतोय.
धावा. वेखंड सोडस आपण पाहतो त्या ठिकाणी टेन्स मध्ये बघायला मिळाला. पुढचा बॉलचा पाठलाग करायचा होतो. हा भरपूर दूर हा चेंडू होता आणि दबाव स्पष्टपणे आता दिसला. बाली भागरेवरती ज्या पद्धतीने शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय चेंडूसाठी. एक्साच्या मदतीने आता धावफलक 69. फार मोठी टोटल उभारली आहे जय हनुमान कोहली संघानं. ग्रेट बॅटिंग. योगेश कमाल करतोय, सिनियर खेळाडू आहे. पुन्हा एकदा एक्सा कव्हरला बीट केला, बॉल मागे येतोय, क्षेत्ररक्षक 2-2 धावतात बॉलवर. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण आहेत की नाहीत ते आता चेक केलं जात आहे. टीव्ही अंपायरची मदत त्यासाठी घेतली, परंतु काय डाव खेळलाय योगेश शिंगोदे. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी वाजू द्या. ज्या पद्धतीचा आज जय हनुमान कोहलीसाठी त्यांना डाव साकारला. रनआउटसाठी टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. योगेश तर चालत निघालायत. त्याला मला असं वाटतं की आउट. येस, योगेश चालत निघाला देखील होता, कारण त्याला माहिती होतं की मी शॉट आहे, भरपूर मागे पडलो. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तो बाद झालाय. काय बॅटिंग केली, 3 सिक्सर. त्याच्या डावामध्ये एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. 31 धावांची तुफानी इनिंग जय हनुमान कोहली संघासाठी साकारून परतलाय योगेश शिंगोदे. नवीन बॅटर राज शिंगोदे आता मैदानामध्ये एंटर होतोय. आणखी एक सिनियर क्रिकेटर. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा. भरपूर मोठं लक्ष देण्याची आता तयारी जय हनुमान कोहली संघानं या ठिकाणी केलेली आहे. बाली भागरे आता महागडा ठरलाय. अंतिम ओव्हरमध्ये 2 सिक्सर आतापर्यंत त्याच्या विरोधात. 17 ते 18 धावा बाली भागरेच्या षटकामध्ये कंप्लीट करण्यात आल्यात आणि अजूनही षटक सुरू आहे. फ्रॉम द विकेट राज चॉप केलाय. यॉर्क लेंथ बॉल होता, पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय आणि त्याच्यावरती मिळेल एक धाव. एका धावेने डाव देखील संपला आणि याचबरोबर पहिल्या 5 षटकांमध्ये 71 धावा या धावफलकावरती लागल्यात जय हनुमान कोहली संघाच्या. आणि 72 धावांचं लक्ष पार करावं लागेल ओम 11 बोरशेती संघाला 5 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. स्पेशली सुरुवात कुणालनं केली, परंतु तदनंतर हर्ष पाटील आणि योगेश शिंगोदेची क्लासिकल फटकेबाजी आणि ती भागीदारी कुठेतरी या मॅचमध्ये वर्चस्व पाहायला मिळालं जय हनुमान कोहली संघाचं. तर आपण लगेच टॉसकडे जात आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण यानंतर भिवंडी सिटी क्रिकेट BC4 फॉर्मॅटमधून आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जयदुर्गा बी आणि त्यांच्या विरोधात मीच स्पोर्ट भिवंडी असा सामना तुम्हाला यापुढचा पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन. आम्ही आता तुम्हाला विनंती करतोय की नाणेफेकी करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मीच स्पोर्ट संघ कर्णधार मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहे. जयदुर्गा बी कॅप्टनला विनंती असेल की नाणेफेकी करण्यासाठी. येस, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. BC4 फॉर्मॅटमधील सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आदरणीय राजेश चौधरी
आणि त्यांच्यासोबतच आमचे बाईक स्पॉन्सर मयूर शेठ चौधरी यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. खेळणारे संघ आहेत मीचपोर्ट आणि आर्या 11 भादवड. या दोन टीम मध्ये या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. खरं तर पाहुणे आहेत परंतु आपले आयोजक आहेत. आयोजकांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉसची माहिती देतो. एका बाजूला धर्मराजा चषक आणि दुसऱ्या बाजूला वराळ देवी स्पोर्ट्स. कॉलिंग असेल करेश मात्रे कॉल करतायत. धर्मराजा चषक असा कॉल आहे आणि धर्मराजा चषकच आलेला आहे. मी पुन्हा एकदा पाहुण्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हा. करेश मात्रे, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, कारण नाणेफेकी जिंकले, विजयानं सुरुवात झालेली आहे. काय निर्णय घेतोस? फिल्डिंग करू. काय सांगशील, का फिल्डिंग करणार आहेस? पहिल्या दिवसापासून मॅचेस बघितल्यास की आणखी नवीन तुझी स्ट्रॅटेजी? फिल्डिंग करू. बॅटिंग स्ट्रॉंग आहे त्यामुळे कमीत कमी रन्सवर रोखण्याचा प्रयत्न करू. BC4चं क्रिकेट खरं तर आता कुठेतरी थोडासा गायब होतानाच दिसलं मागच्या काही वर्षांपासून. परंतु काही अशा स्पर्धा, धर्मराजा चषकाचा मी नामोल्लेख आवर्जून करेन कारण मागच्या वर्षापासून त्याच्या अगोदरही BC4चं क्रिकेट या स्पर्धेमध्ये होतं. तुम्ही काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि BC4 क्रिकेट त्यांनी अरेंज केलेलं आहे त्याविषयी काय सांगाल? ऑर्गनायझेशनचं दरवर्षी खूप चांगलं असतं आणि BC4ला ते दरवर्षी संधी देतात खेळायला आणि BC4 क्रिकेट झालंच पाहिजे. मी लास्ट टाइम BPL मध्ये बोललो की ज्युनियर्स मुलांनी जास्तीत जास्त सिटी क्रिकेट खेळा, कारण की तुम्हाला वरती खेळायचं असेल, ओपन क्रिकेट खेळायचं असेल तर सिटी क्रिकेटशिवाय पर्याय नाही आहे. ज्युनियर क्रिकेट जास्त कोणी बघत नाही आणि सिटी क्रिकेटला जो क्रेज आहे तो सिटी क्रिकेटमध्ये एकदम परफॉर्मन्स झाला तरी प्लेअर वरती होऊ शकतो. नक्कीच नक्कीच शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, हा होता करेश आणि टॉस त्यानं जिंकलाय. आर्या 11 भादवड संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय तो मीत स्पोर्ट भिवंडी संघाला. तर वळूया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि आता दुसरं सत्र, दुसरा डाव सुरू होतोय. कॉम्बॉक्स मध्ये करतोय आपण परिवर्तन. ऐकणार आहोत आवाज डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. तर एक हाय स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत कारण 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. खास करून ते ओम 11 बोरसेती संघासमोर काय बॅटिंग केली होती. खरं तर सुरुवात खूप चांगली झाली. असं म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. कारण सुरुवात खरं तर आपण दक्षित शिंगोळे आणि कुणाल पाटील यांनी केली, चांगली एक पार्टनरशिप. त्यानंतर मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला बॅटरने फारसा परफॉर्मन्स दाखवला नाही. पण मात्र हर्ष पाटील आणि योगेश शिंगोळे यांनी काय बॅटिंग केलेली आहे. 10 चेंडूमध्ये तुफानी 31 धावांची खेळी केली. 300चा स्ट्राईक रेट आपण बघितला, 300पेक्षा जास्त, आणि डावाला एक चांगला आकार दिला, एक चांगली धावसंख्या उभी केली. 72 धावांचं लक्ष. पण हे विसरून चालणार नाही की ओम 11 बोरसेती हा संघसुद्धा कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे. पण एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. 72 इज द टार्गेट. आपण पाहतात धर्मराजा चषक 2025. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले प्रिन्स मूवीज या अगदी दर्जेदार यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले जे हजारो प्रेक्षक आहेत, या सर्वांचं या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार, भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते, तसेच धर्मराजा संस्थापक, धर्मराजा ग्रुपचे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब, त्याचबरोबर वरालदेव स्पोर्ट ताडाळी आणि ज्वाली स्पोर्ट कामतगर यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. 72 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर येते. क्या बात आहे. अर्जुन बांगर इट्स अ कंप्लीट ऑलराऊंडर आणि त्याच्यासोबत असणार आहे बाली भागरे. अर्जुन बांगर म्हटलं की एक मोठं नाव आहे. तसंही बोरसेती हा संघ आपण बऱ्याच वेळा कसं प्रोफेशनल क्रिकेटसुद्धा खेळत असतो. कित्येक मेगा इव्हेंट जे होतात संपूर्ण भारतामध्ये त्यामध्ये हा संघ खेळत असतो. पण खोनीचा संघ जो आहे, जर्मन खोनी, हा धोकादायक संघ आहे. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. आणि सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. 72 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे.
क्षेत्ररक्षणी लावलं जातं. एस टी रक्षकाशिवाय शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग हे दोन क्षेत्ररक्षक जे आहेत व्हीच्या आकारामध्ये अगदी एस टी रक्षकाच्या पाठीमागे आहेत. त्यानंतर शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि दोन क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. एक लॉंग ऑफ आणि डिमेट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे आणि वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. वेळ सुरू झालेली आहे. 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करायची आहेत. दक्षत खोनी एक्सप्रेस म्हणून दक्षतकडे बघितलं जातं. कित्येक वर्ष सातत्यानं आपल्या संघाची धुरा सांभाळतोय आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करतोय आणि हा ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आज खरं तर सुरुवात चांगली केली होती पार्टनरशिप. दक्षत राईट आर्म, पहिला चेंडू मिस टाइम फटका आणि इट्स अ प्लॅटिनम डक, रॉयल डक. इज आउट 0-0चा चष्मा परिधान करून बाद झालेला आहे. रॉयल डकचा शिकार झालेला आहे, प्लॅटिनम डकचा शिकार झालेला आहे. महत्त्वपूर्ण भेट पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला विकेट प्राप्त करून दिलेली आहे दक्षतने आणि जेव्हा पहिल्या चेंडूवर विकेट मिळते तेव्हा खोनी संघाचं मनोधैर्य जबरदस्त वाढणार आहे, उत्साह वाढेल आणि बॅटिंग करणारा संघ जो आहे ओम 11 बोरसिटी या संघावर थोडासा मानसिक दबाव निर्माण होईल. दक्षत स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केलं जात आहे, लाऊड अपील, जोरदार अपील केलं जात आहे, पण मात्र पंच अपील फेटाळून लावतायत आणि लेग बायचा इशारा करतात. परंतु काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर जबरदस्त आत्मविश्वास बघायला मिळते, मनोधैर्य सुद्धा वाढलेले आणि का वाढू नये, कारण समोर लक्ष मोठं ठेवलेलं आहे. 72 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला सफलता मिळवून देतोय. 1-1 अवांतर धावसंख्येने शुभारंभ झालेला आहे, तो म्हणजे ओम 11 बोरसिटी संघाचा. दक्षत खराब चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. आता मात्र अडचणी मावली, सहजगत्या फेकून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पंचांचा नो बॉलचा इशारा आला, त्यामुळे यानंतरच्या चेंडूवर असणारे प्रीट पंच इशारा करतायत आणि धावसंख्या 4+1 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 6 रन. लॉस ऑफ इम्पॉर्टंट विकेट्स. पुन्हा बॅक टू बॅक, हा खरं तर हा षटकार असावा. ताकदवर फटका, अचूक टायमिंग, हवाली गुंजून लॉफ्ट केला होता, फेकून दिला होता लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. की बालीबागरी बाद झाला होता, 0 बाद झाला होता. कुठलाही दबाव बघायला मिळत नाही अर्जुन बांगरवर, कारण अर्जुन बांगर सांगितलं तर मेन प्रमुख संघाचा आधारस्तंभ आहे. एक चौकार, त्यानंतर एक षटकार बघायला मिळाला. दक्षत पुणे त्या मार्गस्थ होईल. 8 ते 10 पावलांचा रनअप आहे. वाट अ शॉट, कट केलेला आहे, स्क्वेअर कट, अगदी पॉईंटच्या वरून चेंडू जाईल डीपिश पॉईंट, सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
चौफेर फटकेबाजी. पहिला फटका जो बघितला आपण चौकार तो स्क्वेअर लेगला, दुसरा षटकार जो बघितला लॉंग ऑनला, आणि हा चौकार जो बघितला अगदी पॉईंटच्या वरून डिपिश पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता मात्र धावसंख्येला वेगळी धावसंख्या वेगाने वाढते. 16 धाव होत आहेत. 16. याला मागचं डिफेन्सरित्या खेळले लोअर बॉटम हँडल पुश, आणि ही तर याला तर खरं म्हणतात की फलंदाजी. हे पाय 16 धावा आलेल्या आहेत. अर्जुनने बघितलेला एक चांगला चेंडूचा सन्मान केला. लोअर बॉटम हँडल पुश हलक्या हाताने खेळलं मिड ऑफला आणि स्ट्राईक रोटेट केली. ही एक रणनीचा भाग आहे, आणि लगेच सहकार्याला शेवटच्या चेंडू खेळण्याची संधी दिली. 17 धावा होत आहेत. चांगलीच सुरुवात आहे, आक्रमक सुरुवात आहे. याला फटका खेळला, अगदी चेंडू हवेत आहे आणि मिडॉनच्या वरून जाईल. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आवश्यक धावगती जर आपण बघितली 14.40, आणि जेव्हा आवश्यक धावगती किंवा आस्किंग रनच्या पुढे जाऊन तुम्ही सुरुवात करतात तेव्हा येणारी जी षटके असते, षटके जी असतात त्यामध्ये मानसिक दबाव थोडासा कमी होत असतो. कारण पहिल्या षटकाचा विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या. 21. हर्ष गायकर खूप चांगलं स्कोरिंग करतायत. अतिशय चांगलं स्कोरिंग प्रत्येक चेंडू गणित आम्हाला माहिती देत आहेत. आणि पहिलं षटक घेण्यासाठी तब्बल 6 मिनिटाची वेळ घेतलेली आहे पहिलं षटक संपण्यासाठी. पहिलं षटक महागडं पडलेलं आहे. आता मात्र फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी येईल आतिश पाटील. ताडाली गाव आणि कामातगीर गाव आहे त्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी आतिश पाटील. स्विच इट. वाट शॉट. अगदी पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. चेला आपला नैसर्गिक खेळ करताना ते दिसत आहेत. आतिश स्वीपच्या अंदाजे फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? झेल होत नाहीये. पंचांचा काय इशारा येतोय? 4 या 6. कॅल्क्युलेटेड सिक्सर. कशा प्रकारे खरं तर एक क्षण असा वाटला की झेल घेण्याचा प्रयत्न होईल, आणि तो जो स्पॉट आहे त्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी रात्री आपण बघितली होती सुनील भिनार संघाचा सुनीलने काय झेल घेतला होता त्याच ठिकाणी घेतला होता. अप्रतिम. यापेक्षा हार्ड कठीण असा झेल त्याने घेतला होता. सामन्याला काळाटणी दिली होती. आतिश स्ट्रेट ड्राईव्ह. स्ट्रेट हिट. अगदी मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू जातोय. अडवू शकणार नाहीयेत. 4 धावांसाठी चौकार.
पण 37 धावा झाल्या. त्याने 31 धावांवर खेळते अर्जुन वांगर. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत बघितलं आपण. तब्बल 3 चौकार आणि 3 षटकार त्याने लगावलेले आहेत. 31 धावांवर खेळतोय. फक्त 8 चेंडूंचा सामना केलेला आहे. आतिश सुद्धा महागडा ठरतोय. यानंतर रिव्हर्स स्वीप केलेला आहे. रिव्हर्स स्वीप म्हणता येईल. भले त्याला नाव स्विचिट आहे, मात्र रिव्हर्स स्वीप म्हणता येईल. पण त्यावर मात्र स्ट्राईक रोटेट करतोय अर्जुन, आणि हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही मोठे फटके खेळतात, चांगला चेंडू जर आला त्यावर तुम्ही स्ट्राईक रोटेट केली, सहकार्याला संधी दिली आणि लाईफलाईनचा वापर केला तर एक चांगली रणनीतीचा भाग आहे. धावसंख्या झाल्या 38. नेट टू नेट फाईटपेक्षा म्हटलं तर एक दमदार सुरुवात. याला हुकचा फटका आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पक्षाचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात आणि आता मात्र उर्वरित 3 षटकामध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा जर आपण बघितलं 14.40ची आवश्यकता होती आणि आता मात्र 28 म्हणजे 9.33 आवश्यक धावगती. तर जो मानसिक दबाव होता तो कमी झालेला आहे. वर्ल्ड कप 1996 हीच रणनीती सनत जयसूर्य आणि कालू वितरणा यांनी अवलंबली होती आणि अपराजित राहून हा वर्ल्ड कप सुद्धा जिंकला होता. कित्येक मॅचमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सनत जयसूर्य आणि श्रीलंकेचा कालू वितरणा दोघांनीही पॉवर प्लेमध्ये आक्रमकता दाखवली, मोठी संख्या उभी केली. त्यामुळे त्यानंतर येणारे जे बॅटर होते त्यांना सामना जिंकणं खूप सोपं केलं. आणि आज या ठिकाणी बोरसिटी हा संघ आपण पाहतोय, स्पेशली अर्जुन वांगर आणि खास करून त्याला साथ देणारा 22 विषय दुधारी तलवार चालताना दिसेल. 22 विषय यांनी सुद्धा एक चौकार आणि एक षटकार लगावला. वेळेसंदर्भात 2 षटकाचा खेळायला जवळपास 10 मिनिटं लागलेली आहेत. 10 मिनिटात 2 षटके पूर्ण केलेले आहेत. तिसरं षटक दर्शन येतोय. कमबॅक करावं लागेल. थांबून जागा बघून फटका खेळलेला आहे. भरपूर वेळ होता, शॉर्ट बॉल होता, अगदी थांबून जागा बघितली आणि सरळ डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. पूर्ण होत आहेत. 50 आकडा पार होते म्हणजे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 22 धावांची. कारण फक्त ह्यासाठीच म्हणतोय की ज्या अंदाजाने बॅटिंग करतायत अर्जुन बांगर आणि त्यांचा सहकारी 22 विषय. बॅकफुटला येऊन फटका खेळला, ज्या ठिकाणी खेळायचं त्या ठिकाणी जात नाही. चेंडू मात्र जातोय जवळपास स्क्वेअर स्टार्टमॅन सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अर्धशतक बघायला मिळेल का? याला मात्र चांगला चेंडू होता, थोडासा बॅकफुटला आला, डिफेन्सिव्हरित्या खेळला, बचाव केला. आणि हे तर चांगल्या फलंदाजी खूण आहे. बघितलं की चेंडू थोडासा खाली जातोय आणि जवळपास मधल्या आणि डाव्या एसटीवर येतोय. बघितलं थोडासा मागे आला आणि डिफेन्सिव्हरित्या खेळला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली.
12 चेंडूमध्ये 43 धावांवर खेळतोय आणि ओम 11 बोरसेती संघाची धावसंख्या होते 55, 55. 72 धावांचं लक्ष आहे आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा आणि पंचांचा इशारा येतोय वाईल्ड बॉल. ह्या सिच्युएशनला अशा प्रकारे तुम्ही जी गोलंदाजी करतात ही धोकादायक ठरू शकते. क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे, जेव्हा क्रुशियल मॅच असते तेव्हा तुम्ही अतिरिक्त धावा ज्या देतात ना, त्यामुळे आपल्या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होतो. धावसंख्या झालेली आहे 56, अब तक 56. यावेळेला पुन्हा एकदा थांबून जवळपास फटका खेळलेला चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेग मधून. 2 धावा सहजगत्या मिळत आहेत. धावसंख्या झाली 58 आणि 58 धावांची पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. 14 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. स्विच इट यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र टायमिंग बरोबर झालेले नाही. पहिल्यांदा असा बॉल बघितला आपण की त्यावर कुठल्या प्रकारे धाव अर्जुन बांगरला मिळाली नाही. भावेश विषय त्या ठिकाणी होता. खरं तर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता भावेशने. स्वीप केलेला आहे पण ताकद झोकलेली नव्हती. स्वीपचा फटका बघायला मिळाला, ताकद झोकली नव्हती. 1 धाव मात्र मिळते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आणि काय पाठलाग बघायला मिळतोय, सकारात्मक पाठलाग. मोठी धावसंख्या. बऱ्याचशा वेळेला असं होतं, समोर जर एक मोठी धावसंख्या असेल, लक्ष मोठं असेल, टार्गेट मोठं असेल, तर बॅटिंग करणारा संघ थोडासा मानसिक दबावाखाली येतो आणि त्यामध्ये त्यांच्याकडनं चूक होते आणि बऱ्याचशा वेळेला पराभवाला या संघाला सामोरं जावं लागतं. मात्र हे बघायला मिळालं आणि त्यातल्या त्यात बघितलं, पहिल्याच चेंडूवर ओम 11 बोरसेती संघाचा फलंदाज 0वर बाद झाला होता. पण त्यानंतर सुद्धा अगदी पुढच्या चेंडूपासून अर्जुन बांगरने आक्रमकता दाखवली, फटकेबाजी केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र घेऊन गेलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 59. म्हणजे समीकरण जे आहे 12 चेंडू आणि 13 धावा, 12-13चं समीकरण. बघा क्रिकेटमध्ये अनिश्चितता कशी असते. यापूर्वीचा सामना आपण बघितला साईस्पोर्ट खारबाव आणि धोंडावडवली संघाचा. 25 धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना साईस्पोर्ट खारबाव संघाचे 8 फलंदाज बाद झाले होते आणि जवळपास शेवटचं षटक आलं होतं. आणि इथे हाय स्कोरिंग सामन्याचा पाठलागमध्ये चांगल्या रीतीने झालेला आहे. म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातो. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. तिसरं षटक. राज सिंगोले आलेला आहे. यावेळेला मात्र अगदी कॉपीबुक स्टाईल डिफेन्सरित्या स्ट्राईक रोटेट केलेली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 60. त्रेचाळीस धावांवर खेळते अर्जुन. याला हुकचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवे त्या मात्र गॅप मधून जाईल. डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर चौकार. ये मोहब्बत कमजोरी कीमॅन प्रमुख फलंदाज अष्टपैलू खेळाडू मी का हे दाखवून दिले. अर्जुन बांगरने 47 धावांवर खेळतोय आणि अर्धशतक बघायला मिळते का बघायचं आहे. हुक करण्याचा प्रयत्न आणि झंझावती खेळीचा अंत होतोय. अर्जुन बांगर बाद. काय बॅटिंग केलेली आहे. 47 धावांची तुफानी खेळी केली. तब्बल जर आपण बघितलं 5 चौकार आणि 4 षटकार लगावले.
संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे, पण सामना अजून संपलेला नाहीये, कारण शर्यत कोणीही जिंकलेली नाहीये. आता तो बॅटिंग करण्यासाठी जातोय रोशन. रोशन वेखंडे. दोन फलंदाज मात्र पार्टनरशिप किती बघायला मिळाली हर्ष? 64 धावांची पार्टनरशिप. अप्रतिम अप्रतिम चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स. अगदी तेजारपीठ उडाले, अगदी अडचण निर्माण झाली बॅटरला. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं आणि पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. थोडीशी साशंकता वाईटसाठी, वाईटची मागणी बॅटरने केलेली आहे. चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला. आर्या 11 भादवाड संघ कॅप्टनने ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आर्या 11 भादवाड. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ डॉट बॉल. समीकरण काय हर्ष? 8 चेंडू 8 धावा. यावेळेला मात्र हुकचा फटका आणि एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. डीप फाईन सीमा पार. 4 धावा. रोशन वेखंडेच्या बॅटमधून चौकाराला आता मात्र समीकरण बदलते. सोपं समीकरण होतंय ते ओम 11 बोरसेती संघासाठी. 7 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एक हुकचा फटका आणि हा चेंडू सरळ जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकाराने विजयी होत आहे ते म्हणजे ओम 11 बोरसेती. अभिनंदन ओम 11 बोरसेती. आणि हार्ड लक जे हनुमान खोनी. आणि अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किम्यान, नो डाऊट, ज्याने 47 धावांची तुफानी खेळी केली तो अर्थात किम्यान अर्जुन बांगर. आणि 2 षटके गोलंदाजी के थोडासा महागडा ठरला, परंतु 3 विकेट्स घेतले. भले 29 धावा दिल्या, पण बॅटिंग जबरदस्त केली. सुरुवातीपासून आक्रमण केलं आणि ते थांबलंच नाही, मात्र फिनिशिंग केलं नाही, मात्र संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. जवळपास विजयाकडे वाटचाल करून दिली. अर्जुन बांगर इज द मॅन ऑफ द मॅच. आणि दरम्यान आमचे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम सुभाष, आपलं हार्दिक स्वागत आहे. अर्जुन बांगर, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचं आहे. आमच्या VVIP कक्षामध्ये यायचं आहे. अर्जुन बांगर यांनी 47 धावांची तुफानी खेळी केली. सर्वप्रथम आपण आकर्षक ट्रॉफी देऊया.
कैलासवासी सरस्वती रंगराव पवार व कैलासवासी कपिल गोविंद गायकवाड यांच्या स्मरणार्थ सन्माननीय निलेश चौधरी साहेब यांच्याकडनं स्पॉन्सर झाली आकर्षक ट्रॉफी आमचे बाईक स्पॉन्सर मयूरदादा चौधरी यांच्या शुभहस्ते दिली जाईल. त्यानंतर किशोरजी ठाकूर आपण आपल्या शुभहस्ते कैलासवासी रामकृष्ण चौधरी यांच्या स्मरणार्थ नगरसेवक माननीय श्री हनुमानराजू चौधरी साहेब यांच्या स्पॉन्सर झालेले हे गिफ्ट. आणि त्यानंतर आपण देऊया कैलासवासी वैतरणा पंडित गायकवाड व कैलासवासी पूजा मनोज चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री महेश पाटील साहेब तसेच सन्मानित सौ योगिताताई महेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं गिफ्ट. आणि शेवटी आपण देऊया अरेना टॉप श्री योगेश हरिचंद्र चौधरी साहेब व भाविक दोडेया यांच्याकडून खास करून 1 मंथ पॅकेज असणारे खास करून 1 मंथसाठी फ्री स्विमिंग हे जे आहे ना कार्ड, हे कार्ड जर आपण त्या ठिकाणी गेलात अरेना टर्फ या ठिकाणी तर 1 मिनिटचं अर्जुन आपण थांबायचं 1 मिनटं.